सह्याद्री कुठे आहे? हॅलो नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर तुम्ही बाहेर पाहिलंच आहे की कपाट काढून ठेवलं आहे मी जुनं, कारण इथे तो एक कपाट बसलेलं होतं आणि आता मला तिथे फ्रीज बसवायचं, कारण तिथे एक बोर्ड आहे. तो बोर्ड सोपा पडतो फ्रीजला आणि आज फ्रीज मला खूप साफ करायचं आहे. मी गेले 3-4 महिने झाले फ्रीजला साफच केलं नव्हतं आणि ते जे वरती बोर्ड होता ना मी त्यालाच लावलं होतं आणि मी गावाला जाताना ही फ्रीज बंद केलं होतं. त्यामुळे सगळं असं ड्राय झालेलं आहे, ओलसर राहिलेलंच नाही आहे. त्यामुळे आधी मला त्याला मी पाण्याने ओलं करून ठेवते. त्याआधी तर ना यातलं सगळं सामान काढून घेते, कारण ना दुपारी सह्याद्री आणि रायांशला झोपवलं बरं का. आणि कधीतरी दुपारची अशी कामं करावं म्हणलं ना की नेमकं पोरं लगेचच उठतात आणि त्यांच्याजवळ जर मी दिवसभर जरी झोपले तर ते झोपून जातात आणि मी जर उठले ना की लगेच अर्धा एक तासात ते पण उठून जातात. त्यामुळे ना मला दुपारचे ना शिल्लकचे कामं अजिबातच काही होत नाहीत. आणि दुपारी जरी नाही झोपवलं ना मग त्यांच्या मागं दिवसभर ओरडत बसावं लागतं. नाहीतरी बाहेर पळ, इकडे पळ, तिकडे पळ आणि जास्त टी व्ही पण बघतात. त्यामुळे म्हटलं दुपारा 1-2 तास तरी मी त्यांना झोपत असते. आणि जरी मी दुपारी नाही झोपवलं ना त्यांना तर ते ना 4-5च्या दरम्यान ना आपोआप झोपायला लागतात. त्यामुळं मग थोडंसं अगोदरच झोपवलं मी आज त्यांना. 2:30 वाजेपर्यंत त्यांना झोपवलं आणि 3-3:30ला मग मी उठले, कारण मग थोडीशी मला पण झोप लागली होती. नंतर उठून म्हणलं चला झोपून चालणार नाही, कारण ना 2-3 दिवस आता मी गावाला जाऊन पण 4 दिवसात आले, त्याच्यानंतरही 2 दिवस झाले. असे ना 5-6 दिवस झालं फ्रीज हे बंद होतं आणि त्यातनं आता वास यायला लागला होता, कारण चालू असतं तर काही वाटत नाही, ते किती पण घाण असू द्या मग. त्यामुळे म्हटलं आज तर फ्रीज साफ करून घ्यावंच लागेल. त्याआधी सगळे त्यातल्या ज्या आहेत ना ते ट्रॉल्या, कप्प्या वगैरे ते सगळं काढून घेतलं. आणि हे फ्रीज माझ्या ना लग्नातलं आहे बरं का. लग्नाला तर 10 वर्ष झाली बरं का, पण अजिबात ह्या फ्रीजला एकदाही काही नाही झालं. पण थोडासा ना आवाज खूप येतो बरं का त्याचा. मी खूप जणांना विचारलं त्याची काही सर्व्हिस वगैरे असते का, तर ते डायरेक्टली म्हणतात सर्व्हिस काही नसतं, डायरेक्ट रिपेअरिंग वगैरे काहीतरी करतात, किंवा त्याच्यामध्ये जो काहीतरी बोलले होते काहीतरी मशीन आहे ते पण विचारून मला 2-4 वर्ष झालं बरं का. तर ती बदलावं लागेल. ती बदलायलाही 5-6 हजार रुपये लागतील. मी म्हटलं चला आहे तोपर्यंत वापरू, नंतर ना काय 5-6 हजार आणि अजून 10-15 हजार जरी टाकले तर नवीन छान फ्रीज येऊ शकतं. जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू. आता किचनमध्ये ठेवलेलं असतं ना त्यामुळे त्याचा जास्त काही आवाज येत नाही आणि दिवसभर आवाज जरी आला तर काही वाटत नाही. फक्त संध्याकाळी जर आवाज येत असेल ना तर थोडंसं इरिटेट होतं. पण कसं आहे किचन आणि हॉल असल्यामुळं, डबल रूम असल्यामुळं जास्त त्याचा काही आवाज येत नाही आणि किचनला डोअर पण आहे. आणि हे माझ्या ना मोठ्या मावशीने दिलेलं आहे बरं का मला हे फ्रीज, आणि खरंच खूप छान आहे आणि खूप दिवस झालं टिकतं ते. कारण मध्यंतरी 2-4 वर्ष बरं का ते गावाकडेच होतं. 2-4 वर्षानंतर मी ना ते गावाकडनं इकडं आणलं. आणायला कसं आहे ना गाडी वगैरे एकदम सेपरेट करावी लागते, त्यामुळे ते काही आणलं नव्हतं. पण माझ्या भावाच्या मुलांचे ना जावळं काढायला आम्ही टेम्पो करून गेलो होतो इथून. त्यानिमित्तानं गेलो तर म्हटलं चला आपलं फ्रीज घेऊन जाऊ, फ्रीजची गरज असते आपल्याला. त्यामुळं मग घेऊन आलो होतो आम्ही. आणि नंतर ना त्याला थोडंसं ओलं करायचं होतं मला, पण त्याआधी म्हणलं ह्याला ओलं करून ठेवून देता येईल, म्हणजे जेणेकरून घासायच्या वेळेस थोडंसं लवकर निघेल. त्यामुळे मी इथं हे सगळे ज्या ट्रॉल्या, भांडे काय ते होते ना फ्रीजमधले, त्यांना आधी पहिलं पाण्यातून काढलं आणि असंच ठेवून दिलं, जेणेकरून थोडंसं ओलसर झाले की निघून जातील. त्यानंतर फ्रीजवरचं घेतलं आवरायला. आणि हा बोर्ड ना असाच आदर होता बरं का, कारण त्याचा कनेक्शन तिकडे होतं छोट्या कपाटाच्या मागं. तिथून ही वायर घेतली होती आणि पोटमाळ्यावरनं असं घेतलं होतं. ती मोठं बोर्ड होता. आणि हे आहे ना माझं ज्युसर आहे बरं का, ज्युसर म्हणून पण वापरते आणि मिक्सर म्हणून पण. तेही खूप घाण झालेलं आहे, तेही मला साफ करायचं होतं. म्हणलं त्याआधी फ्रीज करू, आहे टप्प्याटप्प्याने सगळेच कामं करायची सध्या, कारण घरामध्ये आता साफसफाई पण करायची. श्रावण महिना पण येणार आहे. म्हणलं श्रावण महिन्यामध्ये सगळे सणसुद्धा येतात, तेव्हा एकदा थोडीशी क्लिनिंग करावी. तर एक टप्प्याचं काम सुरूच आहे माझं आता सध्या. म्हणलं फ्रीजला असं ओलं करून ठेवते, जेणेकरून ना पटकन निघतं बरं का. कधीही असं फ्रीज साफ करायचं म्हणलं ना तुम्ही थोडंसं ओलं करून ठेवायचं. नंतर ना पूर्ण असं स्क्रब करायचं बरं का. आपण जी घासणी घेतो ना हिरव्या कलरची, किंवा जी काय भांड्याची स्मूथ घासणी असते ना ती घ्यायची आणि थोडंसं साबण किंवा निरम्याचं पाणी करून हे असं पूर्ण घासून घ्यायचं. बघू शकता सह्याद्री उठलेली आणि रायांश तर कधीच उठलेला आहे, पण रायांशला मी अभ्यास दिला होता, तो ते करत बसला होता. पण सह्याद्रीचं कसं असतं ना सगळं मागे मागे, आणि झोपेतून उठलं की सगळी चिडचिड करत असते ती, त्यामुळे ती मागेच असते. आता इथे आली होती, तिला मी बसवलं होतं स्टूलवरती. Good to see you here. It's been a while.
ना असा एक कपडा घ्यायचा जो की थोडा ओलसर ठेवायचा, त्यात पाणी ठेवायचं बरं का थोडं, आणि ते घासून घेतल्यानंतर ना हे पूर्ण कपड्याने पुसून घ्यायचं. जे काय फेस वगैरे असतो, जी काय घाण निघाली असते ना ती पूर्ण अशी कपड्यानं पुसून घ्यायची. डोर झालं म्हणजे डोर किंवा फ्रीज पूर्ण हे असं पुसून घ्यायचं. जे काय आपण घासलंय ना त्याला असं पुसून घ्यायचं. त्यानंतर तोच कपडा ना पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्यातनं आणि ना कडक एकदम पिळायचा, जेणेकरून आता आपल्याला पूर्ण हा कोरडा करायचा आहे. त्या टाईप असा पूर्ण पिळून घ्यायचा कडक. एवढा मी वापरला पण कपडा अजिबात खराब नाही झाला बघा. आता लास्ट स्टेप आहे बरं का आपल्या फ्रीज स्वच्छ करायची. एकदम कोरडा कपडा घ्यायचा आणि असं ना त्याला पूर्ण कोरडं करून पुसून घ्यायचं. आता आपण एकदा पाण्याने ओलं केल्यानंतर स्क्रब केल्यानंतर एका ओलसर कपड्याने सगळं स्क्रब केलेलं पुसून घेतलं. त्यानंतर पूर्ण ड्राय केलेला कपडा पिळून घेतलेला कडक त्याने पुसून घेतलं. आणि त्याच्यानंतर ना आता हे जे ओला म्हणजे आपला सुका कपडा आहे ना त्याने एकदम फ्रीज असं पुसून घ्यायचं, कारण वाळायला खूप वेळ लागतो. एवढा वेळ आपण असं नाही उघडं ठेवू शकत. त्यामध्येच रायांश आला होता, त्याचा अभ्यास त्याने दाखवला तर कंप्लीट केला होता. आता हे काही सगळं घासताना मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण ही आमची लाडूबाई रडायला लागली आणि संध्याकाळी थोडं सगळं सुकूच तर ठेवून दिलं. फ्रीज पण ओपन करून ठेवला होता आणि आता ह्याची जागा बदलायची होती. ते काय आता मला जमलं नसतं, त्यामुळे मला ह्यांनी मदत केली. आणि तुम्हाला साईडला बॅग्स वगैरे दिसतात, त्या सगळ्या बॅग पण मला ठेवून द्यायच्यात. आता हे म्हणलं ना तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळंच स्वच्छ करणार आहे. तो इथं त्यांनी फ्रीज लावला आणि पहिलं लावून बघितलं. म्हणलं आता एवढं घासले पुसले ते चांगलं तर आहे की नाही बघावं. त्यामुळं लावून बघितलं तर एकदम छान चालू झालं. आणि बघा किती स्वच्छ दिसते. आधीचा फ्रीज बघा आणि आत्ताचा फ्रीज बघा. त्यांना म्हणलं आता एवढं ठेवलंच आहे तर हे सगळं लावून द्या मला, म्हणलं आता, कारण बरंचसं काम अजून बाकी होता, स्वयंपाक वगैरे. तर कारण उपवास होता सोमवार, त्याच्यामुळे स्वयंपाक पण मला लवकर करायचा होता. तर इथं मी त्यांना एक एक देत होते आणि ते लावून घेत होते इथं. आणि त्यांची एवढी मदत होते ना, ते बऱ्यापैकी ना मला सगळेच हेल्प करतात कामामध्ये. आणि पण फक्त सांगितल्यावरच बरं का, सांगितल्यावर नाही म्हणत नाहीत, पण मनाने अजिबात करत नाहीत असं होतं. पण सांगितल्यानंतर नक्कीच मला ते मदत करतात. आणि त्यांनी रात्रीच थोडा भाजीपाला आणला होता, टमॅटो, कांदा, बटाटा. हे असं बटाटा कांदा तर काही ठेवला नाही, पण हे ठेवत नाहीत, हे ठेवलं. आणि हे मेशोवरून मी मागवलेले बरं का मसाल्याचे कंटेनर छोटे छोटे, खूप भारी आहेत बरं का. त्यात सगळं सामान बसतं, आपल्याला जेवढं ठेवायचं ना सगळे प्रकारचे ठेवू शकतो आपण. चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि लाईक करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.